नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं, हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। जेव्हा जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे। नाही नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो। पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेलं आहे। नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे। ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे। आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही। मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय। मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्या बंदी पुढे करणार आहेत का? काय, मला परत प्लीज। बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालेत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे। मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार। मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं हैं, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया जा रहा है। मतलब क्या? उनका कहना है कि 405 का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव। तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है। फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे। मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? वीज कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था।
हा एक मिनिट जरा मराठी मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाहीत, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदूसुद्धा आहेतच, मुस्लिमसुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।